लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही मे महिन्याचा हप्ता हा मिळाला नाही. तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व हप्ते मिळत होते, परंतु मागचा म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा 15 तारखेच्या आत जमा झाला होता आणि तो हप्ता तुम्हाला मिळाला नाही आणि आता तुम्ही टेन्शन मध्ये असाल. तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. आता कोणत्या कारणामुळे तुमचा लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता आला नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्र, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे राज्य सरकारचं महिला व बाल विकास विभाग आहे, तर त्यांनी जी अर्ज प्रक्रियाची पडताळणी तर ती पडताळणी त्यांनी सुरू केली होती त्यांच्या लेवलला. ती पडताळणी सुरू केली असल्यास त्यांना बऱ्याच अर्ज आहे, तर ते अर्जांमध्ये तफावत आढळली. म्हणजे ते लाडकी बहीण योजनेचा क्रायटेरिया धारत नव्हते. तर असे सुमारे 80 लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्या आणि या 80 लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्येच तुमचं नाव आलंय. त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरलेत आणि तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही. आता बऱ्याच निकषांच्या अनुसार लाडकी बहीण मधून हे 80 लाख लाभार्थी राज्य सरकारने वगळलेले. त्याला बरेच कारण देण्यात आले होते. कोणाच्या केवायसी झाली नव्हती आणि ज्यांना केवायसी करण्यासाठी दुरुस्तीसाठी मुदत दिली होती, तर त्यांनी आपली केवायसी दुरुस्ती केलेली नव्हती. त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींचं जे उत्पन्न आहे, तर ते उत्पन्न लाडकी बहीण योजनेच्या क्रायटेरियापेक्षा जास्त आढळलं. म्हणून महिला व बाल विकास विभागाने जो डाटा आहे, तर तो डाटा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून मागवला होता आणि जेव्हा त्यांनी हा डाटा मागवला, तर त्यानंतर जेव्हा डाटा मॅच केला, तर त्यामध्ये त्यांना बरेच अर्ज हे अपात्र सापडले. त्यामुळेच अशा अर्जांना त्यांनी आता बाद केलेलं आहे. आता त्यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून याबाबत एक स्पष्ट अपडेट आली होती. ती म्हणजे मध्यंतरी स्वतः जे मंत्री बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरेजी, तर त्यांनी एक महत्वपूर्ण अपडेट दिली होती. ती म्हणजे तर अशा लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन समाविष्ट करू. हो लाडक्या बहिणींनो, असं स्पष्ट आदिती तटकरे बोलल्या होत्या. तुम्ही जरी पात्र असाल आणि तुमचा मे महिन्याचा हप्ता हा बंद झाला असेल, तर तुम्हाला कोणतेही टेन्शन आणि काळजी करायची गरज नाही. तुम्हाला नवीन या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. हो, पण ते कधी समाविष्ट करण्यात येतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु लवकरच समाविष्ट करण्यात येणार आहे. कारण हा जो अपात्रतेचा आकडा आहे, तर हा सुमारे 80 लाख आहे. जेव्हा संपूर्ण लाडकी बहीण योजनेचा जो फायदा आहे, तर तो ज्या लाभार्थी घेत होते, तर त्यांचा आकडा टोटल 2.5 कोटीच्या आसपास होता आणि त्यामधून 80 लाख हे बाद झाले, तर हा आकडा जवळपास 1.5 कोटी उरला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमधून मोठा आकडा हा मायनस झाला. त्यामुळे ही महत्वपूर्ण जी अपडेट आहे, तर ती महत्वपूर्ण अपडेट ही समोर आली होती आणि हीच अपडेटच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाने ही महत्वपूर्ण अपडेट दिली होती की जे पात्र असतील ते जरी अपात्र झाले असतील, तर त्यांना नवीन लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पुढची महिला व बाल विकास विभागाची काय अपडेट येते आपल्या चॅनलवरती मी घेऊनच येणार आहे. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा.